श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण यंदा 2026 मध्ये 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाईल. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक फूल. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य तर प्राप्त होणारच आहे. आणि माता लक्ष्मीच्या कृपेने फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये श्रीमंतीचा ओघा जुळून येणार आहे, ज्यामुळे आपलं करोडोच्या कर्जातून मुक्तताही मिळणार आहे. आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छा पूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी, रांगोळी काढावी. त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं. वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, लक्ष्मी देवी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो.
घरात गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. धर्म ग्रंथानुसार गोकर्णीचे फूल हे अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहतं. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवनात आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णीचे फूल फायदेशीर ठरते. गोकर्णीच्या फुलामुळे शनिदेवाचा कोपही शांत होतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामांमध्ये यश प्राप्त होतं असं म्हटलं जातं. तसेच गोकर्णीमुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गोकर्णीच्या फुलाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 गोकर्णीची फुलं जी आहेत ती लागणार आहेत. जी 11 फुलं आपण घेणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही खराब झालेली नसावी. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार, त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर 11 अपराजिताची फुलं जी आहेत ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहेत. एक प्लेटमध्ये आपल्याला ती ठेवायची आहेत. आता ही प्लेट जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची. देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं. आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. या सेवा केल्यामुळेच फारच लवकर आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर देवघरामध्येच ठेवायची. आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असेल आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली उतरवणार आहेत त्यावेळेस आपल्याला जो गुढीच्या वरती आपण तांब्या ठेवलेला आहे तो लगेचच उतरवल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात जास्त प्रजापती लहरी ज्या असतात त्या आपल्या पृथ्वीवर पाठवल्या जातात. आणि आपण जो गुढीवर तांब्या उलटा करून ठेवलेला असतो तर हा तांब्याचा जो तांब्या आहे तो सर्वात जास्त प्रजापती लहरी ज्या असतात त्या खेचून घेण्याचं काम करत असतो. आणि म्हणूनच गुढीवरनं तांब्या आपण खाली उतरवला की लगेचच तो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आणि तो संपूर्ण गच्च भरून जे आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ हे भरून घ्यायचे आहेत. आणि असा हा तांदळाने भरलेला तांब्या जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. आता त्या तांब्यावर जी आपण 11 गोकर्णीची फुलं ठेवली होती ती ठेवायची आहेत. आता हा तांब्याने त्यावर जी 11 गोकर्णीची फुलं आहेत ती संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायची. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यावर जी 11 गोकर्णीची फुलं आपण ठेवली आहेत त्याचबरोबर त्या तांब्याच्या कळशामध्ये जे आपण तांदूळ भरले त्याच्यातले काही तांदूळ आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत. आता याची पोटली जी आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या आतल्या साईडला किंवा तुम्ही अगदी बाहेरच्या साईडला कुठेही लटकवू शकता. जेव्हा अशी ही अभिमंत्रित पोटली म्हणजे जे गोकर्णीचं फूल आहे तसे जे तांब्याच्या कळशामधले तांदूळ आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये ती स्थिर राहते. गुढीपाडव्याच्या दिवशी अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.